पहिलं तर बस स्टॉप बघा मंडळी, फक्त 16 लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस डायरेक्ट मालकाला विकायचं आहे. अहो माहिती इथंच भेटणार आहे की इथं भाव काय असणार आहे घराचे. साहेब इथं घराचे भाव काय असणार? 8-10 लाखापासून एक खरंच मंडळी, फक्त आणि फक्त 16 लाखामध्ये PMT बस स्टॉपच्या जवळ मालकाला हे 3 मजली घर अर्जंट विकायचं आहे. अहो व्हिडिओ बघून आम्हाला तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात. डायरेक्ट इंडिपेंडेंट रो हाऊस विकायला आलेले आहे. मंडळी व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ संपूर्ण बघत चला. अजून एक घर आणलेलं आहे, तर चला सुरुवात करू. 16 लाखाचा घर, बरोबर ना? तर चला मंडळी सुरुवात करू आपण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी स्वागत आहे आपलं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या कार्यक्रमामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये कार्यक्रम म्हणजे रिअल इस्टेटचंच असतं आणि आपल्याला कमीत कमी 16 लाखामध्ये किंवा 10, 15, 20 लाखामध्ये घर पाहिजे असतो. तर तीच माहिती आज तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. बघायला गेलं भरपूर लोकांना बजेटमध्ये घर पाहिजे आणि एकदमच कमी बजेटमध्ये रो हाऊस, इंडिपेंडेंट बंगलो अशा भरपूर प्रॉपर्टीज सर्च करत असतो आपण. पण ते आपल्याला भेटतात का तेवढं मला सांगा. म्हणजे आपल्या या चॅनलवरती आपल्यासाठी कमीत कमी बजेटमध्ये आम्ही रो हाऊस बोला किंवा इंडिपेंडेंट बोला किंवा प्लॉट बोला हे सगळं आणत असतो. तर म्हणूनच मी बोलणार आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नंबर जो दिसतो त्याला तुम्ही कॉल करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला पहिला माहिती घ्यायला लागणार आहे. माहिती म्हणजे खूप इम्पॉर्टंट माहिती असते. आज आपल्या या चॅनलवरती भरपूर प्रॉपर्टीची माहिती येऊ राहिलेली आहे, पण लोक काय करतात माहिती का, व्हिडिओज बघत नाही, माहिती घेत नाही, त्यामुळं ते सगळं राहतो. तर मंडळी आज आपल्यासाठी जे काय प्रॉपर्टीची मी माहिती द्यायला बसलेलं आहे तर ती माहिती तुमच्यासाठी खूप भारी असणार आहे. तुम्ही माझ्या पाठीमागला एरिया बघत असाल, बरोबर ना? खूप भारी एरिया आहे, परिसर आहे आणि त्याच परिसरामध्ये 16 लाखाचा एक इंडिपेंडेंट घर आपल्याला भेटणार आहे. किती? 16 लाखाचा. ओके, 16 लाखामध्ये आपल्याला इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे घर आणि अगदी कमी बजेटमध्ये. बजेट आपले जे आहे तर मी तुम्हाला पहिला सांगितलं. आणि बरं, तुम्हाला पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला काय पाहिजे, काय बजेट आहे तुमचा आणि किती बजेटमध्ये तुम्हाला घर पाहिजे ते तुम्ही मला सांगू शकता. आज आपण ज्या लोकेशनवरती आहे तर त्याच लोकेशनवरती आपल्याला बजेटमध्ये आपले घर भेटणार आहे. आणि मंडळी नंबर माझा दिसतो तुम्हाला, तुम्ही मला कॉल केला तर कॉल कदाचित लागू शकत नाही, पण तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करा. 16 लाखामध्ये तुम्हाला घर पाहिजे. पण त्या घराबद्दल मी सांगतो तुम्हाला. बघा, हे घर जे आहे कमीत कमी मला असं वाटतं की हे 200 स्क्वेअर फीटच्या जागेवरती असणारे एक इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे आहे आणि बजेटमध्ये तो असणार आहे. बघायला गेले हे इंडिपेंडेंट रो हाऊस जो आहे तर हे 200 स्क्वेअर फीटच्या जागेवरती आहे. ओके, ही जागा तुम्ही बघितली 200 स्क्वेअर फीटची आणि त्याच 200 स्क्वेअर फीटच्या जागेवरती हे बांधलेले हे रो हाऊस आहे. खाली एक हॉल आहे, म्हणजे हॉल आणि किचन. वरती गेलं तर वरती म्हणजे इथं हॉल किचनमध्ये तुम्हाला टॉयलेट बाथरूम सुद्धा भेटणार आहे. आणि वरती गेलं तर तुम्हाला परत एक हॉल भेटणार आहे आणि परत तेच मला असं वाटतं की हॉलच असणार आहे ते, बाकीचं दुसरं काय त्याच्यामध्ये असणार आहे. आणि ते वरती त्याच्यावरती जे आहे तर एक पत्रा लावलेला आहे आणि त्याच पत्र्याच्या इथं हे हॉल बनवलेलं आहे. मंडळी साधारणपणे आपण जे प्रॉपर्टी बघतो आणि जे प्रॉपर्टी आपल्याला हवी असतात तर ते कमीत कमी बजेटमध्ये पाहिजे असते, बरोबर ना? आता हे 16 लाखामध्ये हेच येणार आहे आपल्याला. पण आपले बजेट जे आहे निदान 25 लाखाचे असले तर मी तुम्हाला एकदम सुंदर जे घर असणार आहे तेच दाखवणार आहे. बरं, हे जे 16 लाखाचं आपण पूर्ण करू आपला. हे जे 16 लाखाचे जे आहे हे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा या परिसरामध्ये असणार आहे. म्हणजे माझा आवाज तुम्हाला कदाचित नीट येत नसेल तर थोडंसं आज आवाजामध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे. घसा जो आहे बसलेला आहे.
पण तुमच्यासाठी नेहमी माझी हेच असते की मी तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आणत राहू. तर आज जे 16 लाखाचे जे आहे ते तुम्ही डायरेक्टली मला संपर्क करू शकता. आता ह्या 16 लाखाच्या घराबद्दल बोलायला गेलं तर ह्याच्या आजूबाजूला जे आहे तर बस स्टॉप आहे आणि रात्री तुम्ही 2 वाजता या 3 वाजता या तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही ह्याची गॅरंटी देतो मी. कारण की एरिया खूप भारी आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे तो एरिया एकदमच सुंदर लोकेशनवाला एरिया आहे आणि ह्या परिसरामध्ये तुम्हाला जवळजवळ 3 बस स्टॉप भेटतात. या 16 लाखाच्या घराच्या बाजूला 3 बस स्टॉप. एक तर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा पोस्ट ऑफिसचा पण बस स्टॉप तुम्हाला भेटतो. आणि बघायला गेलं अगदी चिल्लर बजेट जे आहे आपले 16 लाखाच्या त्याच बजेटमध्ये तुम्हाला हे रो हाऊस मस्तपैकी भेटू राहिलेले. मंडळी आज आमचे हे सबस्क्रायबर भेटलेले आहे. ह्यांना विचारू की इथं भाव काय असणार आहे घराचे. साहेब इथं घराचे भाव काय असणार. 8-10 लाखापासून 1 करोड पर्यंत भाव चाललेले आहेत हाऊसिंग बोर्ड मध्ये. 8-10 लाखापासून 1 करोड 1.5 करोड पर्यंत चालू आहे. नागपूर चाळ पण आहे, हाऊसिंग बोर्ड पण आहे, एस टाईप आहे, त्रिदल नगर आहे, भरपूर ठिकाणी आहे. मंडळी व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ संपूर्ण बघत चला. अजून एक व्यक्ती आहे त्यांच्याबरोबर पण चर्चा करणार, पण आधी आपण साहेबांबरोबर एकदम सविस्तर चर्चा करू. ओके साहेब तुमचा परिचय द्या, तुम्ही कुठं राहतात. मी इथे हाऊसिंग बोर्डमध्ये राहतो. मी 30 वर्ष झाले हाऊसिंग बोर्डमध्ये राहतो आणि मी कासिम साहेबांना 15-20 वर्षापासून ओळखतो. आणि माझे युट्यूब चॅनल तर 4 वर्ष झालं तुम्ही बघतात. बरोबर. साहेबांचं युट्यूब चॅनल आम्ही 4-5 वर्ष झाले बघतोय. पण बघायला गेलं हा जो एरिया आहे हे तुम्हाला कसं वाटतं, भारी एरिया आहे का नाही. हो इथे सगळ्या सुविधा आहेत, रोड आहेत, बसेस आहेत, मार्केट आहे, मार्केट वगैरे, बसेस वगैरे आहेत. हे समोर आपल्याला बस स्टॉप दिसतो आणि हा गार्डन दिसतो परिसर गार्डनचा. आणि इथंच तुम्ही बोलले की हाऊसिंग बोर्डचा काय रेट चालू आहे 1 BHKचा. 1 BHK एम टाईपचा आता सध्या 30 ते 35 लाख चालू आहे. एल टाईपचा 15-16 लाख चालू आहे. 15-16 लाखामध्ये. एस टाईपचा 70 लाख 80 लाख चालू आहे. हो. आणि पार्क आयलंड मध्ये 1-1.5 करोडच्या वरती चालू आहे. म्हणजे इकडे 8-10 लाखामध्ये पण भेटू शकतो आणि 1.5 करोड 2 करोड मध्ये पण मिळू शकतो, 2 करोड पर्यंत मिळू शकतो. बिलकुल. आणि बघायला गेलं ज्याचा तो जो बजेट असणार आहे त्या बजेटमध्ये ह्या सर्वांना मिळणार आहे. म्हणजे क्लास पासून हाय क्लास पर्यंत सर्वांना मिळणार. बरं इथं काय फायदा, काय राहायचा फायदा, काय सुखसुविधा इथं भेटतात आपल्याला. बस आहे, रस्ते चांगले आहेत, कधी इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नाही. बस आहे, जवळ आहे, मार्केटला पण कुठे लांब जायची जरूरत नाही. बरोबर. बजेट जे माणसाचे असले त्या बजेटमध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टी उपलब्ध असतात. बरोबर ना साहेब. इकडे पाण्याची काय सुखसुविधा असते. पाण्याची काही प्रॉब्लेम नाही. पाणी 24 तास इथे पाणी आहे. 24 तास पाणी आहे इथं. आणि इकडं आपण बाजार तर म्हटले की बाजार समोरच आहे आपल्या. हो. आणि गार्डन पण बाजूला आहे. हो गार्डन 3-4 गार्डन आहेत हाऊसिंग बोर्ड मध्ये आणि मोठे गार्डन आहेत. आणि सेकंड जो प्रश्न आहे की इकडं सेफ्टी कितीपर्यंत आहे, सेफ्टी कशी आहे लोकांची. इथे सेफ्टीचा काही प्रॉब्लेम नाही. इथे सेफ्टी सर्वांनासाठी आहे. पोलिसांची पण गस्त 24 तास चालू असते. इथे रात्री पण पोलिस येतात. म्हणजे कोण कॉल सेंटर IT वाला असलं रात्री आलं तर काही प्रॉब्लेम नाही. त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही. ते पण इथे सुरक्षित आहेत. ओके. कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचं असलं तर तुम्ही काय बोलू शकता त्या लोकांसाठी. नाही इथे इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे. आणि आता ते हाऊसिंग बोर्डचं रिडेव्हलपमेंट होणार आहे. ओके. रिडेव्हलपमेंट झालं तर एकदम मोठं एकदम हायफाय सोसायटी होणार आहे. 7 मजली 8 मजलीचे इथं मी ऐकलं साहेब 12-15 मजलीचे होणार आहे. हो 7 ते 8 कमीत कमी 7 ते 8 मजली होणार आहे. ओके साहेब तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद करतो मी. ओके सर. ओके. हॅलो. तुम्हाला इथे काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी इथे या, इथे घ्या घरं. 16 लाखापासून 1.5-2 करोडपर्यंत आहे. इथे सर्व सुविधा आहेत. बस सुविधा आहेत, गार्डन सुविधा आहेत, रस्ते मोठे आहेत.
बरोबर बरोबर. हो. आणि सर बघायला गेलं हे बेस्ट लोकेशन होणार आहे आपला पुण्यामध्ये. पुण्यामध्ये सर्वात मोठं लोकेशन इथं होणार आहे. बघायला गेलं रिडेव्हलपमेंट झाल्यावर इथे मोठे मोठे एकदम प्लॉट होणार आहेत. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर चालेल सर, तुमचा मी खूप खूप आभारी आहे. मी धन्यवाद करतो सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला आमच्या या चॅनलला दिला. तर एवढेच शब्द बोलून की भेटू आपण पुन्हा नेक्स्ट प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये. संध्याकाळी जो येणारा व्हिडिओ असणार आहे तो तुम्हाला हमखास बघायला लागणार आहे. खूप कमी बजेटमध्ये ती प्रॉपर्टी तुमच्यासाठी हो. इथं आणणार आहे. ओके, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. जय महाराष्ट्र, जय पुणे.